माझ्या संघर्षाच्या मागे तर सगळ्यात मोठा खूप साऱ्या लोकांचा सपोर्ट आहे आणि खूप साऱ्या लोकांना आपण बघून ती सगळी जर्नी एक्झिक्यूट केली आणि त्याच्या पाठीमागे जो संघर्ष वगैरे होतात याचा कदाचित खूप जास्त आहे. म्हणजे माझ्या इतका संघर्ष कोणी कदाचित केला पण नसेल, पण या संघर्षाच्या मागे एक तर सगळ्यात मोठा खारीचा वाटा असतो आपल्याला ज्यांनी सपोर्ट केला त्यांचा. आणि याच्या पाठीमागचा जो संघर्ष म्हटला तर मी करंटली माझं एज्युकेशन इंजिनिअरिंग झालेलं आहे ते, आणि मी याच्या अगोदर म्हणजे 2012 मध्ये माझी 10th कम्प्लीट केलं. मी प्रॉपर गावामध्येच KBH हायस्कूलमध्ये माझं एज्युकेशन कम्प्लीट केलं आणि त्याच्यानंतरचं जे एज्युकेशन होतं आफ्टर 10th 10वी नंतर मला जर पुढे ऍडमिशन घ्यायचं तर मला इंजिनिअरिंगकडे घ्यायचं होतं, तर मी डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं. तर डिप्लोमामध्ये माझं एज्युकेशनचा सगळा खर्च वगैरे ते माझे लहाने काका जे आता करंटली प्रिन्सिपल आहेत, MEP मध्येच आहेत आणि करंटली प्रिन्सिपल आहेत, तर यांच्या सपोर्टनीच या सगळ्या गोष्टी मी एक्झिक्यूट केल्या. त्याच्यात प्लस आईचा आशीर्वाद होता. पण मग वडिलांचं क्षेत्र जसं माझं हरपलं, मी 1.5 वर्षाचं असतानाच माझे वडील एक्सपायर झालेत आणि 1.5 वर्षाचं एक्सपायर झाल्यानंतर जे पुढचं एज्युकेशन म्हटलं तर मग कोणीतरी सपोर्टिव्ह म्हणून पाहिजे. तर माझ्या पाठीमागे माझे काका, एक लहाने काका होते शिक्षक ते, प्लस माझी आजी आणि माझी आई, आम्ही यांच्या सपोर्टनुसार माझं सगळं एज्युकेशन मी डिप्लोमाचं कम्प्लीट केलं. आफ्टर डिप्लोमा कम्प्लीट झाल्यानंतरचा जो पुढचा जी जर्नी आहे ती माझी इंजिनिअरिंगची होती आणि इंजिनिअरिंगला सगळ्या गोष्टी वगैरे मला जो पाथ हवा तर पैसा हवी सगळीकडे लागतं. कारण माझ्या त्या पर्टिक्युलर ज्या जर्नीमध्ये मी खूप साऱ्या गोष्टींचं नॉलेज पण घेतलं. कारण 10वी नंतर जेव्हा मी डिप्लोमा केला, डिप्लोमा नंतर माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मला पुढचं एज्युकेशन करणं थोडंसं रिस्की वाटलं आणि त्याच्यामुळे जेवढी रक्कम होती त्याचा बेस वापरून मी मर्चंट नेव्ही कम्प्लीट केली. माझी मर्चंट नेव्ही पण कम्प्लीट झालेली ते. मी एक ॲज अ DJ अप्रूव्ह गव्हर्नमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या सर्टिफिकेशन पण घेतलेलं ते आणि माझं ते ट्रेनिंग झाल्यानंतर मी ही पण एक जर्नी कम्प्लीट केली की जहाजावरती जायचं, पण काही कारणास्तव काही लोकांचा अनसपोर्ट नसल्यामुळे मला तिथपर्यंत ते पोहोचता आलं नाही. यात कदाचित मी जहाजावरती असतो तर खूप जास्त पैसे कमवले असते, पण ते ड्रीम होतं कोणाचं तरी, म्हणून मग मी तिथपर्यंत ते कोलॅप्स केलं. पण मग कोणीतरी सांगतात ना की आयुष्यात तुला करायचं काय होतं, तर माझी इंजिनिअरिंग बाकी होती. मग मी माझं एज्युकेशन लोन काढून माझी इंजिनिअरिंगची जर्नी कम्प्लीट केली 3 वर्षानंतर आणि इंजिनिअरिंगची जर्नी कम्प्लीट झाल्यानंतरच मी जॉबला लागलो. ते म्हणजे माझी पहिली प्लेसमेंट कॉलेज कॅम्पस थ्रू. तर ते कोणीतरी म्हणतात ना की कॉलेज कॅम्पस थ्रू लागायचं म्हटलं तर कॉलेजमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये पहिले 5 मेंबर्समध्ये आलं पाहिजे तर ते तिथपर्यंत भेटतं. तर ते एज्युकेशन लोनचा फायदा आहे, कारण एज्युकेशन लोन समोरचा पर्सन कुठल्या बेसवरती देणार आहे. सो त्यांनी तो म्हणजे एज्युकेशन लोन देण्याचा त्यांच्याकडे एक आपण म्हणतो ना ते काहीतरी तारण ठेवायला लागतं. तर ते नसल्यामुळे त्यांनी माझे ते फक्त एक ग्राह्य दिलं की तुला पहिले 4-5 लोक म्हणजे 4 ते 5 नंबरमध्ये यावं लागेल, तर आम्ही तुला प्रत्येक वर्षी लोन देऊयात. आणि मग ते लोन मला त्यांनी ते अप्लाय करून दिलं आणि याच्यानंतर मी कॉलेज कॅम्पस थ्रू पुण्याला लागलो, जिथं माझा पहिला स्टार्टिंगचा जॉब होता 3 लाख रुपीचा. आणि मग 3 लाख रुपयामध्ये त्या सगळ्या गोष्टी एक्झिक्यूट करणं आणि मग तिथून माझी जर्नी स्टार्ट झाली टिल नाऊ एंडपर्यंत. गेल्या ते जेव्हा मी जज डायलच्या जर्नीमध्ये ते एक्झिक्युशन केलं आणि ती एक पर्टिक्युलर जज डायलची जर्नी, ती खूप गोष्टी आपण म्हणतो ना कुठल्या तरी गोष्टीने काहीतरी नॉलेज आपल्याला भेटतं. पण माझं पहिली गोष्ट म्हणजे की मला कोणाच्या अंडर काम करायला पहिली गोष्ट आवडत नव्हतं आणि ती मी केली ट्राय. म्हणजे मला असं वाटतं की थोडीफार करावं, कारण नॉलेज शिवाय कुठली गोष्ट भेटत नाही. पण खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होतात लाईफमध्ये, ते सगळ्यांनीच बघितलेले की बाबा काहीतरी गोष्ट करायची म्हटली तर कुठेतरी काही ना काहीतरी इश्यू क्रिएट होतात आणि ते माझ्या साईडनी पण खूप सारे झालेत. पण मी आयुष्यात एकच निर्णय घेतला की ज्या आयुष्यात आपल्याला गोष्टी करायच्या त्या सगळ्या गोष्टी थोड्याशा बाजूला ठेवा, कारण त्या गोष्टी तुम्ही घेऊन बसलात आणि काहीतरी करायचं म्हटलं तर तुम्ही आयुष्यात कुठलीही गोष्ट करू शकत नाही. हे मला तेव्हा पण समजलं होतं आणि अजून पण मी त्या गोष्टी फॉलो करतो. त्याच्यासाठी खूप साऱ्या लोकांचा जो प्रॉब्लेम्स असतो, त्रास असतो, तो सगळ्या दुनियाला असतो, सगळ्या गोष्टींसाठी असतो. पण आयुष्यात काहीतरी गोष्टी जर आपल्याला करायच्या असेल ना तर त्या गोष्टी तुम्हाला मागे ठेवाव्या लागेल. म्हणून ती जर्नी स्टार्ट करायची असते ना, तर मी हा एक विचार करायचो की आपण एक प्रॉपर रुरल एरियातनं आहेत आणि एक आपल्याला सिटीजन एरियात यायचंय आणि आपल्याला कुठेतरी स्टँड करायचं आहे, तर याच्यासाठी काय जर्नी आपल्याला करावं लागते हा एक क्वेश्चन मार्क येतो की बाबा आपल्याला इथपर्यंत जर पोहोचायचं असेल तर आपल्याला कुठे कुठे ते स्टेप एक्झिक्यूट करायचे असतात. मग मला असे खूप सारे लोक आहेत की त्यांनी आपल्याला काही गोष्टी समजून सांगितल्या आणि प्रत्येक वेळेस जोपर्यंत तुम्ही समोरच्या लोकांचं ऐकत नाही तोपर्यंत गोष्टी तुम्हाला एक्झिक्यूट करता येत नाही. आणि ह्या जर्नी लोकांपासून जसं आता मागे एक्झाम्पल वाईज पकडलं तर गावामधले खूप सारे एज्युकेटेड लोक आहेत, त्यांच्याकडनं काही गोष्टी आपल्याला बघायला म्हणजे इन द सेन्स त्यांच्याकडे बघून पण एक ती एनर्जी येते.
जसं की आता मागेच खूप साऱ्या गोष्टींमध्ये बघितलं तर आमच्या गावातीलच एक नितीन गायकर म्हणून आहेत, त्यांचं नाव त्या टायमिंगला ऐकल्यावर खूप वेगळं वाटायचं की बाबा हा पर्सन आपल्याकडे काहीतरी म्हणजे करतोय गावामधनं, पण काय करतोय याचा आपल्याला आयडिया नाहीये ना, की बाबा आहे एक प्रतिष्ठित माणूस आहेत आणि तो करतो. त्या पर्सनचं स्ट्रगल बघितलं की तो पर्सन जर गिरनारवरनं दुबईपर्यंत जाऊ शकतो, मग आपण का नाही करू शकत. मग ह्या गोष्टींसाठी त्या पर्सनला मला काहीतरी गोष्टी शिकल्या, त्या गोष्टी म्हणजे त्या पर्सनकडे बघितल्यानंतर आपल्याला वाटतं की बाबा हा पर्सन जर इथून इथपर्यंत जातोय, इतक्या लोकांसोबत कम्युनिकेशन करतोय, तर आपण ती एक जर्नी का एक्झिक्यूट करू नये. म्हणून मी काय केलं की जेव्हा माझं एक वे होता, म्हणजे आता इन द सेन्स मी फक्त एकच पर्सन, असे हजारो पर्सन आहे, मित्र असतील माझे किंवा मग काही अजून माझे ज्यांनी मला टीचिंग सेक्टरमध्ये आणण्याचं ट्राय केलं, माझे ज्यांना मी गुरुजी मानतो, किसन थेटे म्हणून, त्यांचं कम्युनिकेशन माझं कम्युनिकेशन प्रॉपर सेम मॅच आहे, त्यांचा एक दर्जा झाला. किंवा माझ्या एनर्जीमध्ये एक माझे लहाने काका आहेत, शिक्षक आहेत ते प्रॉपरली, तर ते पण प्रॉपर एमईपीत असतात, त्यांचं कम्युनिकेशन जर बघितलं ते खूप चांगलं आहे. म्हणजे ते 10वीचे पेपर काढायचे, आपले 10वीचे जे 11-12 10वीचे पेपर असतात मराठी, हिंदी, इंग्लिशचे, माझ्या घरात बसून काढायचे, पण त्यांनी एक शब्द पण मला कधी सांगितलं नाही की हा पेपरमध्ये क्वेश्चन येणार आहे का. नाही, त्यांना माहिती आहे जर स्टडी करायचं तर ह्या गोष्टी तुला फॉलो कराव्या लागेल, तुला शिकावं लागेल. त्यांची जर्नी बघितलं, त्यांचं बोलणं बघितलं, ते लोकांपर्यंत काय करतात. मग हे सगळ्या लोकांचा जो आहे तो माझ्या साईडनी मला शिकत गेला. प्रॉपर त्यांनी एज्युकेशनला पण दिला. पण आपण म्हणतो ना की एक लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये येतो ना, एक लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सगळी दुनिया आपल्याला शिकवते की आयुष्यात कोण आपलं आणि कोण बाहेरचं. पण इथे आपल्याला समजलं की बाबा आम्हाला जो त्रास लॉकडाऊनमध्ये होतो किंवा आपल्याला जो त्रास लॉकडाऊनमध्ये झाला, ती आपल्या सोबत किती लोक राहिले आणि जे सोबतचे होते ते सुद्धा बाजूला झाले. मी ही जर्नी आपल्याला सांगते की वेळेवरती आपल्याला कोण सपोर्ट करतं, आणि हेच लोकांचा सपोर्ट घेऊन ती जर्नी इथपर्यंत पोहोचायची असेल ना, तेव्हा मला हे प्रत्येक लोकांचा काहीतरी छोटा छोटा आदर्श भेटत गेला आणि मी इथपर्यंत ती माझी जर्नी एक्झिक्यूट केली की लोकांपर्यंत जर मला पोहोचायचंय तर मला स्वतःचं काहीतरी एक स्टँड घ्यावा लागेल आणि तर ती माझ्याकडनं ती एक जर्नी एक्झिक्यूट होईल. म्हणजे माझ्या या पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये खरं सांगायचं म्हटलं की मला बिझनेस करायची हे एक मेन मोटिव्ह होता आणि मी माझ्या आयुष्यात बी फॉर बिझनेसच मानतो. लोक ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल म्हणतात, मी बी फॉर बिझनेस म्हणतो. कारण बिझनेस असं क्षेत्र हे स्वतःचं क्षेत्र असतं, पण याच्यात जर जायचं असेल तर मला म्हणजे इन द सेन्स डायरेक्टली तर जम्प नाही मारू शकत. कुठल्याही गोष्टींसोबत पैशांचं आपण हे नाही करू शकत. पैसा असेल तर सगळ्या गोष्टी होतात. तर या क्षेत्रात जर जायचं म्हणजे मला या क्षेत्रात जर जायचं तर एक टीचिंग फॅक्टरी, म्हणजे मी शिकवतो पण मुलांना, डेव्हलप पण करू सगळ्या गोष्टी, त्याच्यात सगळ्यात जास्त प्रेरणाचं स्थान म्हणेल ते माझ्या काकांचं आहे. म्हणजे इन द सेन्स मला 5 काका आहे, पण मग प्रत्येक काकाचं नाव घेण्यापेक्षा एक म्हणतं ना एक मोटिव्ह पर्सन असतो की जो माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठा आला, तर तो एक माझा काका होता. प्रॉपर ते आता करंटली प्रिन्सिपल आहेत नांदगावच्या स्कूलमध्ये, एमईपी मध्येच आहे. तर त्या पर्सनची प्रेरणा मला खूप जास्त भेटते आणि त्या पर्सनला खूप साऱ्या गोष्टींनी फॉलो केलं आणि ह्या पर्सनमुळेच मी इथपर्यंत पोहोचण्याचं माझ्या आयुष्याचं सगळ्यात मोठं पाऊल आहे. याच्या अगोदरचं म्हटलं तर शिक्षण क्षेत्रांमध्ये पण असतं, जसं काका हे फॅमिली सपोर्ट म्हणून होते, पण जो दुसरा पर्सन असतो जो एज्युकेशन देतो की आपल्याला ह्या गोष्टींसाठी काय केलं पाहिजे किंवा कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत, तर मी ज्यांना फॉलो करतो ते माझे लहानपणीपासून, ज्यांनी माझ्याकडनं कधी 1 रुपया पण शिक्षण वगैरे घेतलं नाही. एक किसन थेटे म्हणून आहे, करंटली ते पण एमईपी मध्ये ऍज अ क्लर्क म्हणून आहे. त्यांची बदली मला माहिती नाही कुठल्या आता करंटली लोकेशनला आहे, पण गावामध्ये सगळ्या मुलांचं एक आदर्श म्हणून शिक्षक ते स्वतः आहेत. तर त्यांची एक प्रेरणा माझ्यासाठी खूप एक म्हणजे महत्वाची प्रेरणा मानतो, कारण मी त्यांना अजून पण त्यांचे वर्ड पण बोलण्याचे, कम्युनिकेशन पण मी त्यांचेच एक्झिक्यूट करतो. आणि तिसरी माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी प्रेरणा असेल तर आपली माझी आई, कारण तिचं स्ट्रगल मी बघितलेलं आहे की जर वडील वारल्यानंतर 1.5 वर्षानंतर जर ती बाई बिना नवऱ्याची राहू शकते माझ्यासाठी, तर माझ्यासाठी सगळ्यात मोठं प्रेरणास्थान तीच असणार आहे. कारण आयुष्यात मला काहीतरी करायचं आहे इन फ्युचरमध्ये, तर आईसाठी तर करावं लागेल. आणि माझं जेव्हा लग्न झाल्यानंतर हजारो मुली भेटू शकत होत्या लग्नासाठी, पण मी विचार केला की जिने लग्न झाल्यानंतर आपल्याला सपोर्ट केला, म्हणजे माझ्या आयुष्यात जिने मला सपोर्ट केला ती माझी बायको. ती जिथपर्यंत तिने सपोर्ट केला, भले मी रागीट आहे, माझा स्वभाव टेन्शनमध्ये असेल, पण कुठेतरी आपल्या आयुष्यात तिचा एक सपोर्ट प्रेरणादानी करतो. म्हणजे मी माझ्या आयुष्यात एक 5 लोकांना सगळ्यात जास्त आदर्श मानतो. शेवटचा 5वे पर्सन राहून गेले
ते आमच्या गावातील एक नितीन गायकर म्हणून, ते ॲज अ दुबईपर्यंत सगळ्या करतं. कारण मी त्यांना माझ्या कार्यक्रमासाठी बोलवलं तर मला माहिती नव्हतं तो पर्सन कार्यक्रमासाठी येऊ शकेल. कारण त्यांना जर एक फोन केला तर एकदा तो पर्सन एक तर नाशिकमध्ये असेल, नाही तर दुबईमध्ये असेल, नाही तर श्रीलंकेत असेल. पण त्यांनी माझ्यासाठी वेळात वेळ काढून आले तिथपर्यंत. ती माझ्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट होती की बाबा तो पर्सन माझ्यापर्यंत आला. म्हणून मी ॲटलीस्ट 5 लोकांना मानतो आणि माझ्या आयुष्यात 5 मित्र आहेत त्यांना मानतो. कारण मित्रांशिवाय कुठले आयुष्य जगलं जात नाही. मित्र माझे खूप सपोर्टिव्ह आहेत. माझ्या लग्नापासून तर स्टील नाव एंडपर्यंत मला यांनी केला. पण यांच्या 5-6 लोकांचा जो आदर्श आहे तोच आदर्श मला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी मला खूप सपोर्टिव्ह केला आणि तोच मी त्यांना मानतो. म्हणजे ही माझ्या आयुष्याची सगळ्यात आदर्श व्यक्ती म्हणून मानतो. जेव्हा मी ह्या पर्टिक्युलर सेक्टरमध्ये आलो आणि खूप जास्त म्हणजे एक पर्टिक्युलर कॉम्प्लिकेशन्स आले की जर ह्या सेक्टरमध्ये जायचं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मुलांपर्यंत आपल्याला पोहोचता आलं पाहिजे. आणि मुलांची छोटी छोटी जी बारीक बारीक नस असते तर तिथपर्यंत पोहोचायचं तुम्हाला असेल तर पहिले त्या मुलाला समजून घ्या. कारण तो मुलगा कधीतरी कुठल्या तरी पैशांमुळे कॉम्प्लिकेट झालेला आहे किंवा त्या मुलाला खूप सारे प्रॉब्लेम्स आले. यदा कदाचित माझी परिस्थिती नव्हती की मी त्या मुलापर्यंत म्हणजे इन द सेन्स माझं प्रॉपर एज्युकेशन घेऊ शकतो, पण त्या मुलाला मी मार्गदर्शन करू शकतो. कारण त्या मुलाला पण कधी माझ्यासारखेच वडील नसेल, माझ्यासारखीच आई नसेल, माझ्यासाठी म्हणजे इन द सेन्स भरपूर सारे असे पॅरेंट्स आहे की त्यांना त्यांचं छत्र हरवतं. तर माझ्याकडे जो सेक्टर आहेत ना याच्यामध्ये जे आपण म्हणतो ना की मला जर माझं स्वतःचं ऑफिस ओपन करायचं होतं तर मला पैसेही नव्हते. मला पैसे देणारे पर्सन होते, पण माझं एक हे की कोणाकडनं पैसे घेण्यापेक्षा स्वतः ट्राय करून बघूया ना किती प्रॉब्लेम येतात. तर याच्यासाठी मला माझ्याच काकांनी लोन काढून दिलंय. कारण मी त्यांच्याकडनं काय घेऊ शकत होतो. कारण त्यांना म्हटलं असतं की मला 2 लाख रुपये तर त्यांनी ऑन दी स्पॉट दिले असते. पण ते 2 लाख रुपयाचे आत्ता मागून काहीतरी काम करण्यापेक्षा काकांनाच मी सांगितलं की मला लोन काढून द्या, जेणेकरून ते लोन मी फेडू शकतो. प्रत्येक गोष्टींवरनं ह्या गोष्टी मला एक्झिक्यूट करता येईल. म्हणून ते पण प्रॉब्लेम फेस केले. त्याच्यानंतर इथपर्यंत ऑफिसला पोहोचलो. खूप सारे पार्टनर्स असतात, पार्टनर पण फेस केले. पण माझं लक कुठेतरी होतं की तुझ्या आयुष्यात पार्टनर नकोय, की स्वतःची जर्नी स्वतः स्टार्ट कर. पार्टनर मला हार्डली 1 महिना 2 महिना थांबू शकतो, बाकीचा पार्टनर माझ्या लाईफमध्ये नाही एक्झिक्यूट होत. तर तिथपर्यंत जर्नी किंवा ते पैसे वगैरे युज करून हा प्रॉपर. त्याच्यात मी माझा अशी कन्सेप्ट होती की जर मी कुठल्या गोष्टींचं स्ट्रगल करून टाकलं तर मी पुरेपूर त्या व्यवसायात पैसा लावत नाही. याच्यातले 50%च फक्त व्यवसायात लावायचं आणि 50% मी इमर्जन्सीसाठी ठेवतो. पण हे मला जर मुलांपर्यंत पोहोचवायचं हे स्ट्रगल वगैरे तर प्रत्येक स्टुडंटला मी हे माझं पूर्ण संघर्ष नाही सांगू शकत. तर प्रत्येक स्टुडंटला मी फक्त समजून घेण्याचा ट्राय केला की राजा ह्या जर गोष्टी तुला एक्झिक्यूट करायच्या आहे तर सगळ्यात पहिले 2 गोष्टी शिक. एक, स्वतःवरती विश्वास असू दे, नाही तर दुसरी गोष्ट तुझ्या आईवडिलांवरती तुझा विश्वास असू दे. जर तुला इथपर्यंत माझ्याकडनं गोष्टी शिकायच्या आहेत तर ह्या गोष्टी तुला माझ्याकडे खूप साऱ्या वेळेने भेटतील. असे माझ्यासारखे एज्युकेशन देणारे भरपूर लोक आहेत, तुला एज्युकेशन देतील. पण ह्या गोष्टींसाठी जो मला प्रॉब्लेम फेस झाला ना तर मी माझ्या प्रत्येक स्टुडंटना सांगतो की हे जे प्रॉब्लेम माझ्यासाठी झालेत हे तुला नको व्हायला फेस. म्हणून माझ्याकडला प्रत्येक मुलगा इथं येतो कारण मी माझ्या आयुष्यात प्रायोरिटी देतो फक्त 2 गोष्टींना. एक, त्या मुलाला जर द्यायचंय तुम्हाला तर त्याला प्रॉपर गायडन्सने द्या. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला जर पैशाचा प्रॉब्लेम नसेल तुम्ही तो सांगेल तुम्हाला की राजांना पैशाचा प्रॉब्लेम आहे सर मला अशा गोष्टी, तर तो पैसा डझंट मॅटर. मी माझ्याकडे कित्येक मुलं मी त्यांना पैसे पण नाही घेत एज्युकेशनचे की तुम्ही या, भले तुम्ही शिका, तुम्हाला काय वाटले त्या गोष्टी करा, भले माझ्या पैसे लेट द्या, पण माझी अशी गोष्ट की तुम्ही ती ऍटलिस्ट शिकावा. आणि ह्या ज्या गोष्टींसाठी मला जो प्रॉब्लेम आला तो त्या मुलांपर्यंत नको पोहोचायला, म्हणून मी त्या गोष्टीने ट्राय करतो की ऍटलिस्ट मुलांना त्या गोष्टी द्यावं. आणि माझं जे ऑफिस चालू करताना मला खूप जास्त प्रॉब्लेम्स आले कारण इथे लाख रुपयात कॉलेज रोडच्या ठिकाणी एखादा बिझनेस करणं खूप कॉम्प्लिकेटेड आहे. तर मी सुरुवातीला 1-1, 2-2च PC कम्प्युटर्स लावले जेणेकरून त्याचं शिकवायला लागलो. आणि जेव्हा नाशिकला स्टँड घेतला तर एक माझा मित्र आहे इथे, त्याचा आयुष इंटेरियर म्हणून खूप मोठं बिझनेसचं स्टँड आहे. तर त्याला मी फक्त एकदाच बोललो की मला तुझ्याकडे शिकू दे मुलांना, भले मी जे पैसे येईल त्याच्यातनं 50% तुला देईल आणि 50% मला ठेवायला. म्हणजे जर मला 50,000 रुपये येतात तर 25,000 तू ठेव, 25,000 मला ठेव. तो म्हणजे चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. तर मी फक्त सुरुवात एका पोराने केली, एका पोराला शिकवलेत. माझी ती प्लेस पण आहे कंपनीमध्ये, ती मुलगी. मी कंपनीची डिटेलिंग तुम्हाला अजून पुन्हा सांगेलच. तर ही जी पर्टिक्युलर आहे त्या मुलीला सांगितलं की तू शिक पहिले, पैसे नंतर दे. चांगलं वाटलं तर मला 5,000 रुपीज माझ्या कोर्सेसचे दे. तिने केलं, तिने दिले पैसे दिल्यानंतर, आणि ती माझी पहिली कमाई.
एक 2,500 रुपये मला आलेत आणि 2,500 रुपये समोरच्याला गेलेत आणि ती खूप खुश वाटलो. मग त्याच्यानंतर जसं माझा ग्रोथ चालला स्टुडंटचा, कारण एक पर्सनमुळेच माझी इतकी माउथ पब्लिसिटी झाली की बाबा सचिन सर चांगलं शिकवतात. मग याच्यामुळे त्यांनी अजून 4-5 लोकांना सांगितलं. असा बिझनेस माझा कंटिन्युअसली ग्रोथ आला आणि मी माझ्या बिझनेसच्या जर्नीमध्ये जेव्हा ज्याच्यासोबत पहिले काम केलं, माझा फ्रेंडच होता, की म्हटलं यार हा एक पर्सन आहे की आपण 50% त्याला पण देतो, हा पण देतो आणि तुम्हाला कधीच काही म्हटलं नाही. मग मी कुठेतरी त्या गोष्टी विचार करून त्याला म्हटलं की मी एक, आणि त्याला मी पहिलेच बिझनेसमध्ये बोललो होतो की मला जर बिझनेसमध्ये यायचं तर मी स्वतःचं माझं स्टँड आहे जे साची टेकचं ते लाईफमध्ये कुठेतरी काहीतरी क्रिएट करणार. आणि कालांतराने ते क्रिएट पण केलं, पण त्याला बोलून क्रिएट केलं. म्हणजे जेणेकरून मी कोणासोबत काम करू त्याला आज दुखवलं नाही की बाबा मी तुला सोडून आणि ही गोष्ट जर्नी करणार आहे. त्यांनी मला तो बोलला इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही, तुझी जर्नी तू स्टार्ट करू शकतो. पण मी विचार केला की बाबा त्या पर्सनला सोडून मी इथपर्यंतची जर्नी आपल्यापर्यंत पोहोचवायची आहे आणि इथे करण्यासाठी मला पुन्हा पैसा लागणार आहे, पुन्हा मला ते कर्ज, पुन्हा ते लोन. मग ते जे 2 लाख रुपये मला भेटले त्याचं प्रॉपर युटिलायझेशन करून माझा ग्रोथ कंटिन्युअस आला. म्हणजे माझा सुरुवातीला 1-2 वर्षाचा नो लॉस नो प्रॉफिटचा बिझनेस होता. म्हणजे मी 1 रुपया पण बिझनेसमध्ये नाही घेतला, पण जे पैसे आले तेच ऍज इट इज इन्व्हेस्टमेंट केले, जे पैसे आले तेच इन्व्हेस्टमेंट केले, जे पैसे आले तेच इन्व्हेस्ट करत केले. हे असं स्टेप बाय स्टेप पर टिल नाव 4-5 वर्षापर्यंत मी इथपर्यंत पोहोचलो. ही इथपर्यंतची जर्नी होते. माझ्याकडे आता करंटली म्हणजे मी जशी साची टॅक फाउंड केली नियर अबाउट 2017, 18, 19च्या आसपास मधली, तर इथूनची जर्नी होती स्टुडंटची. तर माझ्याकडे टिल नाव आत्ताचा काउंट जरी टेंटेटिव्ह पकडला तरी एक 8 ते 10 हजाराचा काउंट आहे. ही माझ्याकडे सेव्ह पण नंबर आहे, काही मुलांची कॉन्टॅक्ट दुसरीकडे पण म्हणजे इन द सेन्स लिस्टमध्ये पण आहेत. तर हे जे मुलं माझ्याकडे आलेत यांनी माझ्याकडनं नॉलेज जे घेतलं, म्हणजे माझ्याकडे जे कोर्सेस चालतात C++, जावा, पायथन, वेब डिझायनिंग, डेव्हलपमेंट, सुरुवात तर मी माझ्या ह्या बेसिक कोर्सपासूनच केली आहे. आता टिल नाव डेटा सायन्सचे, एआयचे टूल सगळ्याच्या ज्या मशीन लर्निंगच्या कन्सेप्ट आहे, पॉवर बीआयच्या कन्सेप्ट आहे, डिजिटल मार्केटिंगच्या कन्सेप्ट आहे, हे सगळे आता करंटली चालतात. पण हे पहिले प्रिव्हियसमध्ये नव्हते 2-4 वर्ष. लॉकडाऊन नंतर हे सगळं स्टार्ट झालं. आणि जो पर्सन माझ्याकडे शिकतो, म्हणजे बाहेर हजारो क्लासेस आहे माझ्यासारखे, पण मी कधी कोणाला फॉलो नाही केलं की तो पर्सन काहीतरी ऑफर लावतो आणि तो त्याचा बिझनेस आहे. मी लोकांना फॉलो नाही केलं, मी फक्त बघितलं की लोक त्या पद्धतीने करतात तर आपण आपल्या पद्धतीने करूयात. माझं एज्युकेशन खूप वेगळं आहे. मुलांना जे शिकवायचं आहे ना, तर मुलांना तुमच्या असं काही प्रॉपर नाही की तुम्ही इंग्लिशमध्येच कम्युनिकेट करा किंवा तुम्ही मराठीमध्येच कम्युनिकेट करा, डझंट मॅटर. तुम्ही लोकांशी कम्युनिकेट करता त्याला ते समजून देता आलं पाहिजे. तर माझ्याकडे ज्या कोर्सेस चालतात तर त्याची फीस बाहेर 25-30 हजार वॉटेवर आहे, माझ्याकडे 10,000 मध्येच आहे. पण मुलाला मी एक गोष्ट सांगतो की बाबा तुला कंपनीत लागायचं असेल ना, समोरचा पर्सन तुझ्याकडे स्किल बघणार आहे. माझ्याकडे जॉब ओरिएंटेड ट्रेनिंग नाही चालत, मी त्यांना करिअर ओरिएंटेड ट्रेनिंग नाही शिकवत, मी त्यांना एक अकॅडमिकली ट्रेनिंग आहे ते नाही शिकवत. माझ्याकडे चालले पूर्णच्या पूर्ण स्किल ओरिएंटेड. आणि माझ्या प्रत्येक स्टुडंटचं स्किल बघितलं तर त्या गोष्टी तो शिकून इंटरव्ह्यूला जातो. मग ह्या इंटरव्ह्यू प्रिपरेशनसाठी माझ्याकडे काही कंपन्यांचा टाईप्स होता. पहिले छोट्या कंपन्या होत्या नाशिकमध्ये की काही ठिकाणी ESDS झाले, विंगजीत झाले, ह्या खूप साऱ्या कंपनीज आहे. या नाशिकमध्ये नॉर्मल टाईप होता माझ्याकडे किंवा जस्ट त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये होतो, माझे फ्रेंड होते. पण जसं लॉकडाऊन नंतरची जर्नी स्टार्ट झाली की लॉकडाऊनमध्ये MNC कंपनीज खूप आहे, जसं पर्सिस्टंट आहे, विप्रो आहे, त्याच्यानंतर टाटाची कंपनीज आहे, महिंद्रा आहे, कॅप्जेमिनी आहे, त्याच्यानंतर आपलं इंटेल आहे, एनव्हिडिया आहेत, हजारो कंपन्या आहेत. त्यांचा एक वेग काय आहेत मुलांना बघण्याचा किंवा त्या जे कंपनीज वगैरे घेतात, तर ह्या कंपनीमध्ये आपले स्टुडंट कसे काय प्लेस होणार. तर याच्यासाठी एक कन्सेप्ट होती की त्यांचं लॉजिक स्ट्रॉंग करा. आणि ज्या टायमिंगला त्यांचं लॉजिक स्ट्रॉंग केलं माझ्याकडे, तर ह्याच कंपन्यांमध्ये ते हजारो पद्धतीने, म्हणजे इन द सेन्स हजारो स्टुडंट त्या कंपनीत जॉब प्लेसमेंट आहे. माझी एक स्टुडंट इस्रोला पण आहे, जी आता करंटली डेटा सायंटिस्ट वरती वर्क करते. तिची सुरुवात इस्रोनी 8,000 होती. ती एकच बोलली की सचिन सर तिथे 8,000 पेमेंट आहे आणि मला 8,000च्या आसपास पेमेंट असल्यामुळे मी तिथे करू का. म्हटलं इस्रो सारखी कंपनी आहे, सोडू नको. किंवा माझी एक पर्सन आता टाटा एक्सेल मधून आहे, ती लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये होती, ENTCचा डिपार्टमेंट होता आणि तिला म्हटलं तू कर. पण तिची जर्नी, म्हणजे माझी पहिली स्टुडंट आहे जिला मी तुम्हाला बोललो तिच्याकडनं मी 5,000 घेतले. ती करंटली आता टाटा EXE म्हणून आहे, त्या कंपनीत करंटली वर्क करते. 4.5-5 लाखाचं आता करंटली जास्तीत जास्त पॅकेज तिचं त्या टायमिंगला होतं, आता खूपदा असेल. किंवा अजून महिंद्राची कंपनीज आहे, महिंद्रामध्ये माझ्याकडे सेम त्याच पिरियडमध्ये स्टुडंट्स आले. काही महिंद्रामध्ये वर्किंग करतात डेटा सायंटिस्ट म्हणून, काही
ESDS मध्ये क्लाउडमध्ये वर्किंग करतात. तर टायमिंगला माझ्याकडे क्लाउड होतं, एक पार्टनर होता छोटा, त्याच्यामुळे क्लाउडमध्ये होते काही गोष्टी. काही पर्सन माझ्याकडे कॅपजेमिनायमध्ये, आता विंजितमध्ये काही पर्सेंट आहे ते आता करंटली वर्क फ्रॉम होम आहे. पण सगळे मॅकॅनिकलची मुलं होते. म्हणजे लॉकडाऊन नंतर मॅकॅनिकलचा मुलगा सुद्धा आयटीत गेलेला आहे, हे मी प्रूव्ह केलंय माझ्याकडे. पण मॅकॅनिकलची मुलं आयटीत जाऊ शकत नाही असा भ्रम होता. पण मॅकॅनिकलच्या मुलांना सुद्धा मी ट्रेन करून त्यांना एक विंजित किंवा आपलं हे याचं कॅपजेमिना या कंपन्यांमध्ये प्लेस केलेलं आहे ते. आणि करंटली ते स्टुडंट अजून पण त्या कंपनीमध्ये आहेत आणि ती मुलं तिथं वर्किंग पण करतात ऍज अ डेटा सायंटिस्ट म्हणून आहे, कोणी वेब डिझायनर म्हणून आहे, कोणी वेब डेव्हलपमेंट म्हणून आहे, कोणी ऍज अ ट्रेनी म्हणून आता करंटली लावले ते. किंवा क्विक विल नावाच्या कंपनीज आहे नाशिकमध्येच चांगल्या लोकेशनला, तिथे पण काही स्टुडंट्स आहेत. स्मॉल स्केल कंपनीज आहे तिथे पण वर्किंग करतात आहे. नवशा गणपती समोरच एक त्या टायमिंगला पर्सिस्टंट नावाची कंपनी होती, ऍज अ नॉट MNC लेवल कंपनी, स्मॉल स्केल बिझनेस, तिथे पण वर्किंग आहे. आणि माझ्याकडले जे ट्रेनर होते शिकवणारे हे सगळे कंपनी ओरिएंटेड पर्सन आहे, कंपनीत जॉब करतात. आणि मी स्वतः पर्सनली जॉब पण केलेला आहे. म्हणजे मी IT कंपनीत MNCत वर्क करून पण या गोष्टी मुलांना शिकवल्या जाते आणि हे ट्रेनर पण माझ्याकडे आहेत. आणि मग आपण तेवढ्या कंपन्यांमध्ये त्या मुलांना प्लेस केलं. सगळ्यांना वाटतं की आयुष्यामध्ये नोकरी महत्वाची की बिझनेस महत्वाचा. पहिली गोष्ट म्हणजे आपल्यात एक पहिली गोष्ट भ्रम असतो की बिझनेस करणं म्हणजे खूप जास्त पैसा लागतो. पण हा तुमचा भ्रम आहे, बिझनेससाठी पैसा लागत नाही. तुम्हाला फक्त नॉर्मल्स आहे. मी तर माझं एक मत आहे की बिझनेस करायचा असेल तर तुमच्याकडे प्रॉपर कम्युनिकेशन हवं आणि एखादी गोष्ट तुम्हाला विकता आली पाहिजे. तर मी जॉबही केलेला आहे. म्हणजे जेव्हा मी MNC कंपनीत जॉब केले होते तिथे मी फेस केलेले आहेत. मला 25,000 भेटण्यासाठी मी किती गोष्ट एक्झिक्यूट करतो, समोरच्या पर्सनचा किती ऐकतो. समोरचा पर्सन तुमच्याकडनं तुम्हाला जर XYZ पर्सन 25,000 रुपये देतो, तुम्हाला 25,000 इतकं काम डेली देणार आहे, तर त्याला तिथे काहीतरी प्रॉफिट भेटणार आहे. आणि सेम मी ही कंपनी MLM मध्ये पण बघितलं, जिथे कंपनीला माणसं जोडा म्हणतात, एकमेकांना लोक जोडा, पैसे भेटतील, मी ते पण काम केलेलं आहे. पण तिथे प्रॉब्लेम क्रिएट होतो. पण तिथून आपल्याला कळतं की बाबा हा जो बिझनेसचा ग्रोथ आहे याच्यासाठी काय केलं पाहिजे लोकांनी. आता मला XYZ कंपनीत, मी नाव नाही सांगत त्यांचं, पण XYZ कंपनी जेव्हा मला मॅनेजर बोलला की बाबा एक पाण्याची बॉटल घेऊन ये, आणि मला ते विचित्र वाटलं की यार आपण 25,000 कमवतो आणि आपल्याला कोणतरी पाण्याची बॉटल आणायला लावतंय. मग मी त्या गोष्टीमधनं काय शिकलो की बाबा मी 25,000 कमवून सुद्धा मी समोरच्याला पाण्याची बॉटल लावून देतो, ते माझ्या इथिकमध्ये बसतच नाही. हा, तुम्ही कामाबद्दल मला कुठलंही काम द्या, मी बसत नाही. मी ऑन दी स्पॉट त्या कंपनीचा जॉब सोडून पुणे भुसावळ मार्गे, सॉरी याच्यात आपले पुणे भुसावळ जी येते, पुण्याला गाडी येते आपली, ट्रेन पकडून लोणावळा मार्गे मी डायरेक्ट घरी पुण्याला निघून गेलो. आणि तिथेच पुन्हा MLM मध्ये बसलो, बिझनेस ग्रोथ मध्ये कळलं. पण तिथे पण खूप मोठी टीम क्रिएट केली. ती टीम क्रिएट केल्यानंतर कॉन्फिडन्स आला आणि बिझनेस सेक्टरमध्ये जायची गोष्ट अशीच होती की जेव्हा मी लॉकडाऊन नंतर माझ्या गावी आलो, आणि गावी आल्यानंतर मी तर एका ठिकाणी स्थिर बसू शकत नाही, तर गावी बसल्यानंतर सुद्धा मी माझा चहा पावडरचा बिझनेस स्टार्ट केला आहे. कारण लॉकडाऊनमध्ये सगळ्यांना सांगितलं होतं की गरम पाणी प्या, गरम पाणी प्या, गरम पाणी प्या. मी लोकांना गरम चहा पावडर विकायला लागलो, गरम गरम म्हणून चहा पावडर विकायला लागलो. तो सुद्धा बिझनेस मी एक लॉकडाऊनच्या 3-6 महिन्यामध्ये तो क्रिएट केला. आणि प्रत्येकाच्या घरात बाहेर तुम्ही 500 रुपये किलोनी चायपत्ती घेतात ना, माझ्याकडे 300 रुपये किलो होते, त्याच्यात 1 किलो साखर फ्री द्यायचो. म्हणजे याच्यामुळे काय कन्सेप्ट झाले की ती एक स्ट्रॅटेजी कळली बिझनेसची की यार हे आपण दिल्यानंतर लोक कळतात. आणि तेव्हा मला पण माहिती की चायपत्ती कितीला भेटायची, का बाबा समोरचा पर्सन XYZ पर्सन कडनं चायपत्ती आपण आणतो, तो एवढ्या पैसे देते आणि आपल्याला 100 रुपये भेटतात ते. आणि ती कॅल्क्युलेशन करायचो की बाबा एक लोकांना त्यानंतर 100 रुपये भेटतात आणि आपण जर मासे 100 लोकांना विकल्या रोजच्या, तर आपल्याला खूप सारा पैसा भेटेल ना. हे कॅल्क्युलेशन वाईज माझ्या माइंडमध्ये क्रिएट व्हायचं की बाबा बिझनेस. याच्या अगोदर खूप सारे बिझनेस, कॉलेजला असताना पण बिझनेस केलेले ते. कोणातरी फॉर्म लिहून दे, झेरॉक्स घेऊन ये, पण समोरच्याला सांगायचं पैसे देत असेल तर मी काम करेल, नाही तर करणार नाही. म्हणजे ती कुठेतरी एक बिझनेसची एक नस माइंडमध्ये अटकून बसली. आणि मग त्याच्यानंतर जो बिझनेसमध्ये घुसायचा प्रयत्न केला तो डायरेक्ट नाशिकमध्ये घुसायचा प्रयत्न. याच्या अगोदर मी ट्रेनिंग म्हणून लोणी प्रवराच्या मेडिकल ठिकाणी एक इन्स्टिट्यूट होती, ती रन करायचो. तिथे पण मुलं खूप होते माझ्याकडे आणि ते एक कॉन्फिडन्स येतो की बाबा 100 मुलं आपल्याकडे शिकले तर खूप भारी वाटतं. पण बिझनेसच्या दृष्टीने नाही विचार केला, तिथे पैशाच्या गोष्टीने विचार केला. आणि प्रत्येक मुलाला काहीतरी नॉलेज द्यायचं होतं म्हणून त्या गोष्टीने विचार केला. नॉलेज देता देता मला पैसा पण भेटला आणि मला रिस्पेक्ट पण भेटली ऍज अ टीचिंग लाईनमध्ये. आणि प्लस जे माझं ड्रीम होतं बिझनेस करण्याचं ते पण झालं. आणि आता करंटली जे माझं पर्टिक्युलर ड्रीम होतं
ते एक्झिक्यूट करायचं ट्राय करतोय मी, की मला ज्या गोष्टी मुलांपर्यंत नाशिक सारख्या लोकेशनला पोहोचवायचंय तर ते मी प्लॅन वाईज एक्झिक्यूट केलेलं आहे आणि ते प्रत्येक स्टुडंटला मला पोहोचवायचं की या गोष्टी कशा करायच्या. आता कसं होतं की लॉकडाऊनच्या ज्या पिरियड्समध्ये जी कन्सेप्ट होती की लॉकडाऊनमध्ये एक लोक म्हणायचे की बाबा पैसा कमवायला थोडंसं रिस्की जातं. मग ते लोक त्या टायमिंगला विचार काय करायचे की बाबा सगळे तर घरी बसलेले, पैसा कसा कमवायचा. तर मी त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी एक कन्सेप्ट अशी एक्झिक्यूट केली होती पैसा कमवण्याची की माझ्याकडे नेटवर्क स्ट्रॉंग होतं, काउंट चांगला होता आणि लॉकडाऊनमध्ये मी प्रत्येक स्टुडंटला जे माझ्याकडे 10,000 15,000चे कोर्स होते ते मी 100 रुपयाला एक्झिक्यूट केले. 100 रुपयाला एक्झिक्यूट केल्यामुळे माझ्याकडे 1000 मुलं जरी बसले ना रोजचे ट्रेनिंगमध्ये तर मला 1 लाख रुपये भेटतात सर. म्हणजे मी एक वेनी असं एक्झिक्युशन होतं की बाबा 1,000 मुलं आपल्याकडे हजारो काउंटपैकी 1,000 मुलांनी जरी 100 वेळी कोर्स केला तर लाख रुपये माझ्या एकट्याला येतात. त्या टायमिंगला मला खर्च कुठलाही नव्हता, फक्त घरात बसून काम होतं, इंटरनेटचा रिचार्ज मारावा लागायचा. दुसरी गोष्ट म्हणजे ते प्रीमियमचे प्लॅन आहे. आताची टेक्नॉलॉजी जर बघितली तर त्या टायमिंगला तुमच्याकडे झूम मीटिंग होत्या, पण तेव्हा तुम्ही त्याला चार्ज लावले गेलेत. झूम मीट झाले, गुगल मीट झाले, पैसे 100च लोक कनेक्ट व्हायचे, चार्ज लावायचे. तर मला ती भीती वाटायची की यार यांना 10,000 20,000 चार्ज द्यायचे ना. आता तर आपण सुरुवात केलेली आहे. तर मी याच्यासाठी युट्यूबला लाईव्ह जायचो. युट्यूबवरती किंवा आजकालचे खूप सारे माध्यम आहे, फेसबुकवरती तुम्ही लाईव्ह गेल्यानंतर तुम्हाला कोणीही काही बोलू शकत नाही. त्या टायमिंगला ते युट्यूबच्या माध्यमातून समोरच्या मुलांना लाईव्ह शिकवायचं. पण तिथून जो ग्रोथ भेटतो बिझनेसमध्ये आणि आताची टेक्नॉलॉजीज बघितले ना, आता टेक्नॉलॉजीमध्ये इतकं खतरनाक जनरेशन एक्झिक्यूट झालं. तुम्ही बघा लॉकडाऊनमध्ये एका पर्सनला जर कोरोना झाला तर एका पर्सनला कोरोना झाल्यानंतर तो 100 लोकांना पॉझिटिव्ह करायचा. पण याच्यात नवीन टेक्नॉलॉजी आल्या कुठे, तर मशीन लर्निंग सारख्या कन्सेप्ट एक्झिक्यूट झाल्या. मग त्यांनी काय केलं, दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये एक अल्गोरिदम बनवला मशीन लर्निंग मध्ये आणि 1% पॉझिटिव्ह झाला तर तो फक्त 100 लोकांपर्यंतच पोहोचायचा. मग ती अजून थोडंसं चेंज झालं तिसऱ्या लॉकडाऊन मध्ये. त्यांनी इतकी कन्सेप्ट एक्झिक्यूट केली मशीन लर्निंगच्या अल्गोरिदम मध्ये की आता तुम्ही रिपोर्ट द्या तर तो फक्त एकच लोकांना पॉझिटिव्ह करतोय. हे कशामुळे झालं, टेस्टिंग रिपोर्टमुळे. आणि हे सगळं तुमच्या एआय मध्ये झालं. तर मेन जे नाशिक सारख्या गोष्टीच्या लोकांना जी मशीन लर्निंगचे अल्गोरिदम्स किंवा मशीन लर्निंग डेटा सायन्स ही कन्सेप्ट जी कळायला लागलीत ना, ही लॉकडाऊन नंतर थोडंसं मार्केटमध्ये बूम झालं. म्हणून माझ्या ह्या पर्टिक्युलर इन्स्टिट्यूटमध्ये काही अल्गोरिदम्स आहे किंवा काही मशीन लर्निंगच्या कन्सेप्ट आहे त्याही अशा एक्झिक्यूट केल्या आपण मुलांना की त्या मुलांपर्यंत पोहोचावा. आणि हेच ट्रेंडिंग नुसार आपण इथपर्यंत आलोय. फक्त ते ए फॉर ऍपल शिकून उपयोग नाही, ए फॉर अँड पण शिकता आलं पाहिजे ना. म्हणून त्या ज्या गोष्टी आहेत ऍज अ C++, लॉजिक बिल्डिंग तर तुम्हाला सगळीकडेच लागणार आहे. पण मार्केटच्या सिच्युएशन मध्ये चालण्यासाठी तर मी एक मोटिव्ह ठेवले आहेत माझ्यासाठी. बाहेर तुम्ही हजारो पैसे देतात ना, तर माझ्याकडे इतक्या कमी पैशामध्ये मी तुम्हाला सांगतो, भले जर तुम्हाला पटलं तर तुम्ही ते शिका, नाही पटलं तर सोडून द्या, काही प्रॉब्लेम नाहीये. मी ती गोष्ट त्या मुलांना ह्याच पद्धतीने पे करतो की माझ्याकडला प्रत्येक मुलगा बाहेर हजारो पैसे भरण्यापेक्षा कमी पैशामध्ये इतकं चांगलं नॉलेज घ्या. त्यात पण फीस भरण्यासाठी एक कन्सेप्ट आहे माझ्याकडे की तुम्ही आता या, पहिले शिका, 10-15 दिवस 1 महिनाभर रेग्युलर शिका. जर चांगलं वाटलं तर पुढे कंटिन्यू करा. आणि याच्यासाठी ज्या गोष्टी शिकायच्या आहेत त्या माझ्याकडनं लॉजिक पासून मुलांना शिकवलं. आणि हे जे लॉजिक होतं या सगळ्या लॉजिक मी एक्झिक्यूट करत गेलो, जे आता मार्केट ट्रेंडिंग नुसार चालतंय. डिजिटल मार्केटिंग सुद्धा खूप मोठी वाढलेली आहे. कारण डिजिटल मार्केटिंग शिवाय कुठे, हे आता आपण बोलतोय, कम्युनिकेट करतोय, हे वाया डिजिटल मार्केटिंग तूच झालंय. लोकांचं कम्युनिकेशन करतोय, लोकांसोबत पोहोचतोय. पहिले काय डोर टू डोर सेल करा, प्रोडक्ट घेऊन जा, त्यांच्याशी बोला. आता ती गोष्ट राहिली नाही. याच्यामुळे काय कन्सेप्ट झाल्या की जे तुम्हाला डोर टू डोर सेल करायची गरज पडली तुम्ही मोबाईलवर बसून करताय. रोबोटिक्स सारख्या कन्सेप्ट आहे किंवा तुमच्या मोबाईलवरती तुम्ही जे बोलताय ते कम्युनिकेट करताय हे तुमचा मोबाईल ऑलरेडी ऐकतोय. जर तुम्ही मोबाईलवरती विचार करताय की मला कार घ्यायची आहे आणि तुमचं इंटरनेट ऑन आहे तर तो मोबाईल ऑटोमॅटिकली रिकग्नाइज करतोय आणि रात्री तुम्हाला रिमाइंडर देतोय की बाबा तुला कार घ्यायची, ही बघ कार, ही बघ कार. आणि आपली ती मेंटॅलिटी तिकडेच वर्क होते. म्हणून ह्या ज्या गोष्टी ना ह्या आपल्यासारख्या पर्सननीच डेव्हलप केलेल्या आहेत. आणि मी मुलांना एक वाक्य बोलतो की मशीननी बनवलेली गोष्ट आहे हे एआयचे वगैरे, म्हणजे मशीननी बनवलेली ही गोष्ट एआयची रोबोटची गोष्ट आहे. पण याला डेव्हलप करणारा एक पर्सन आहे. आणि पर्सननी डेव्हलप केलेली गोष्ट जर शिकायला आपल्याला भीती वाटत असेल तर मग आपला काय उपयोग. कारण ही माणसानीच बनवली तर माणसाची गोष्ट शिकायला काय वाटलं पाहिजे. कारण नॉलेज अशी गोष्ट आहे ती किती हार्ड लेवलची असते ती माणसानी बनवलेली आहे. मग तुम्हाला ती शिकण्यासाठी काहीच नाही. म्हणून आपले एआयचे टूल्स, मशीन लर्निंगचे टूल्स,
डेव्हलपमेंटचे टूल्स, ज्या कन्सेप्ट आहे, या सगळ्या मी इथे इन्स्टिट्यूटमध्ये एक्झिक्यूट करतो. बघा कसं असतं माहितीये का, की जर सपोज प्रत्येकाला एक क्वेश्चन मार्क असतो की बाबा AI, मशीन लर्निंग हे ज्या गोष्टी आता मार्केटमध्ये डेव्हलप झाल्या, याच्यामुळे आपले जॉब जाते की काय? प्रत्येकाचा क्वेश्चन असतो. प्रत्येक स्टुडंटला वाटतो की सगळ्या गोष्टी रेडीमेड भेटत आहे. नाही, एक वाक्य तुम्हाला मी मगाशी पण बोललो ना, आता पण पुन्हा रिपीट करतो की ही गोष्ट माणसाने डेव्हलप केलेली, ना की कोणता जनावर आला होता त्याने सांगितलं की बाबा ही XY गोष्ट आपल्याला एक्झिक्यूट करायची आणि ती ट्राय करा मार्केटमध्ये. नाही, पॉसिबलच नाहीये. माणसांनी गोष्ट बनवलेली आहे आणि ती AI मुळे आपल्याला असं वाटतं की AI मुळे या सगळ्या गोष्टी. आता ChatGPTची कन्सेप्ट आहे, तुम्ही सगळं टाका, तुम्हाला सगळं भेटतं. तुम्ही ChatGPT सांगा की मला गोव्याला फिरायला जायचंय, मला कुठला तरी रूट सांग, किंवा मला गोव्याला फिरायला जाण्यासाठी मी काय काय पॅकिंग केली पाहिजे. इव्हन सगळ्या गोष्टी तुम्हाला ChatGPT वरती लागेल ती दुनिया भेटते. आता मला सांगा, तो AI किंवा पर्टिक्युलर जो तुम्हाला तो सांगणार आहे, तो प्रॉपर फिलिंग देणार आहे का? नाही. मग आता ही जी फिलिंग आहे, मग तुम्ही रोबोट्स बनवणार आहे आता मार्केटमध्ये AIचे, जे तुमच्या सगळ्या गोष्टी. मी न्यूज पण बघितल्या, न्यूजमध्ये आता अशी गोष्ट आहे की कुठल्याही लेडीजला एक छोटंसं बेबी झालं ते सांभाळायची गरज नाही, आता मशीनमध्येच ठेवायचं, ती सगळं डेव्हलप करून देणार आहे. पण मला एक सांगा, ते AI वरती किंवा जे एक मदर किंवा एक आई त्या बाळाला देऊ शकते, ते AI देणार आहे का? मग देवाने ती सायकल कशाला लावलेली, ते सर्क्युलर पॉइंट कशासाठी लावले जाते की बाबा आईने शिकलेल्या गोष्टी का आईने ज्या गोष्टी शिकल्या त्याच मुलावरती पोहोचतात. मग मशीन काय शिकणार आहे? आपण जशी प्रोग्रामिंग करू, डेव्हलप करू, अरे कितीही प्रोग्रामिंग करा, याला डोका तर माणसाचाच लागणार आहे ना. मग तुम्ही घाबरायची काय गरज आहे? तुम्ही त्या गोष्टी शिका ना. मागे लोक काय म्हणतात की बाबा याच्यामुळे भीती वाटते, मग लोक याच्यामुळेच घाबरतात की बाबा AI सारखं टूल एवढं स्ट्रॉंग आहे की बाबा हे सगळं देतंय. पण तुम्ही हे काय विचार करत नाही की AIचं टूल हा डेटा घेतं कुठून आहे आणि याला ऑपरेट करतं कोण? हे अल्गोरिदम ऑटोमॅटिकली वर्क बनवण्यासाठी कुठले लोक बसले? मग आता लोकच आले ना तिथे. मग मशीन बनवलं किंवा अल्गोरिदम बनवलं कोणी बनवले? माणसांनीच. मग तुम्ही तिथे तुमचं नॉलेज खर्च करा ना. एखादं ऍप्लिकेशन बनवायचंय किंवा एखादी वेबसाईटचं डिझायनिंग बनवायचंय, तुम्ही ChatGPT वर टाकता की क्रिएट अ वेब पेज, सिंगल स्टॅटिक पेज, ऑटोमॅटिकली तुम्हाला ते एक हार्डली 1 मिनिटाच्या आत तुम्हाला वेब पेज फक्त कॉपी करा आणि पेस्ट करा. तुम्ही म्हणशील यार हे ऑटोमोबाईल सेक्टरमुळे डायरेक्ट कॉपी पेस्ट झालं, तिकडे पहिले 1 दिवस लागायचा ना आता 1 मिनिटात होतंय. अरे ते तुमच्यासाठी इझी झालं ना. ते काय तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट करणारे म्हणून झालं का? नाही, हे याच्यामुळे इझी झालं की तुम्ही जर 10 दिवस किंवा 5 दिवस एखादं काम करण्यासाठी लावतो, तुम्हाला AI एका दिवसात करून देते किंवा 5 मिनिटात करून देते किंवा 10 मिनिटात करून देते. उलट तुमचं काम इझी झालं. मग तुम्ही त्याला पॉझिटिव्हली का बरं नाही घेताय? मशीन लर्निंगच्या रोबोटिकचा कन्सेप्ट आहे. आता म्हणे खूप साऱ्या लोकांचे जॉब जाणार आहे, ते मशिनरी झाल्यात, खूप मोठे मोठे जॉब जाणार आहे. अरे जाऊ द्या ना, जॉब जाणार आहे. मग तुम्ही हे विचार करा की त्या मशिनरीमुळे जॉब जाणार आहे, तर तुम्ही हा काय विचार करत नाही की बाबा मला ते मशिनरीज बनवायचे आहे. मग झाले ना तुम्ही पुन्हा त्याच्यामध्ये कन्सेप्ट. मग तुम्ही त्या मशिनरीज बनवा. जर ते मशिनरी सगळ्या गोष्टींचं काम करतंय, मग तुम्ही विचार करा की बाबा मी त्या मशिनरीचा स्टॉक बनवणार आहे, त्यासाठी मला किती नॉलेज लागणार आहे. त्याच्यासाठी तर माणसाची मॅन पॉवर लागणार आहे ना. आणि ती मॅन पॉवर नसेल तर काय उपयोग आहे? म्हणून अशी कुठलीही गोष्ट नाही की AIला आहे. लोक म्हणतात की मार्केटच्या ट्रेंडनुसार चला, या गोष्टी झाला. नाही, तुम्हाला मनात तुमचा कॉन्फिडन्स स्ट्रॉंग आहे ना, तुम्हाला असं वाटतं ना ही गोष्ट मला करायची, बिंदास करा. गव्हर्नमेंटचे काम, पाटबंधाऱ्यांचे कामं किंवा कुठलेही गव्हर्नमेंटचे इश्यू रोबोट नाही करणार. हे फक्त मार्केटचा ट्रेंड चाललेला आहे, मार्केटमध्ये पोहोचले, मार्केटमध्ये आलेले. ते मी तुम्हाला सगळ्यांना एकच मत देईल की तुम्ही स्वतः प्रिपेअर करा की या गोष्टी मला एक्झिक्यूट करायच्या आहे. मग कशाला रोबोटच्या भरोशावर बसतात? तुम्ही एक विचार. आता लोक पण म्हणतात ट्रेंडिंगनुसार आलं तर टेस्लाच्या कार्स आल्या, सॅटेलाइट्स आहे, त्यांनी खूप दिवसापासून केले होते. पहिले इंटरनेटसाठी तुम्हाला रेंजमध्ये जावं लागायचं. आता टेस्लाचं मागेच एक हे झालेलं ते की त्यांनी अशी कन्सेप्ट केलेली की आकाशामध्ये सॅटेलाइट सोडलेले, इतके सॅटेलाइट सोडलेले. गेल्या ते 10-15 वर्षापासून हाच एक सर्व्हे करत होते. सॅटेलाइट सोडले की जगाच्या तुम्ही कुठल्याही कानाकोपऱ्यात गेला तर तुम्हाला इंटरनेट ऍक्सेस बसवणार आहे. पण आता ते जे सॅटेलाइट ऑपरेट करण्यासाठी कुठेतरी माणूसच बसलाय ना. मग AIची भीती कुठलीच नाहीये. AI फक्त सांगतो. आता एका पर्सनने, तुम्हाला एक्झाम्पल देतो मी, आता न्यूज बघितली, आता ट्रेंड चालू आहे करंटली, ते हे बनवा, काय झालं ते जिमिनीवरती छोटंसं स्टँडी बनवतं. मी आता भरपूर सारं मी स्वतःची पण बनवलेली आहे. किंवा मग ChatGPT वरती गिबली होतं मागे, फेस बनवायचे.
मग त्याच्यात काय झालं कन्सेप्ट की लोक फोटो अपलोड करायला लागले आणि गिबलीमध्ये खूप छान मध्ये ते जुन्या काळातले किंवा ड्रॉ मध्ये एक यायचं, अशा युनिक फोटोज यायचे. मग लोक काय म्हणतात तुमचा डेटा चोरला एआयने. एक पर्सनने सांगितलं युट्यूबवरती की बाबा हे तुम्ही फोटो अपलोड करू नका, याचे दुरुपयोग, मान्य आहे मला दुरुपयोग होणार आहे किंवा चुकीचा मिस याचा यूज होणार आहे, पण तो पर्सन सांगतोय युट्यूबवरती की नका अपलोड करू. मग एका पोराने कमेंटमध्ये मी वाचलं, एका पोराने काय केलं माहिती आहे, त्याचाच फोटोचा स्क्रीनशॉट काढला, गिबलीला पाठवला, त्याला फोटो करून भेटला आणि खाली कमेंट करून त्यांनी त्याला फोटो पाठवायला सांगितलं, बघ तुझी गिबली करून दिली मी, तुझा पण डेटा गेला. म्हणजे ते काय सांगतो की बाबा हे यूज करू नका, आणि त्याच्याच खाली कमेंट करून दिलेली आहे, त्याचाच फोटो अपलोड करून मी तुझी पण गिबली करून टाकली. म्हणजे आपण ज्या गोष्टी करतो ना, काय हे एवढं नाही, फक्त हे बघा याच्यात तुम्हाला प्रॉब्लेम होणार आहे मी मान्य करतो, पण इथे तुमच्या मिसगाईड होत आहे. म्हणजे आपण एक बोलतो बघा की मोबाईल हॅक झाला, माझे पैसे, माझे पण खात्यावरनं, म्हणजे माझ्या मम्मीच्या खात्यावरनं पैसे गेलेत 1,16,000 रुपये त्या आत्ता, अजून पण करंटली. हे कशामुळे गेले, आपली चुकी, आपण त्याला ओटीपी दिला, आपला कम्युनिकेट केला. एखादा पर्सन तुम्हाला फोन करून सांगतोय की हॅलो तुमच्या बँकेतून बोलतोय, तुम्ही असं करा, नका देऊ रिप्ले. आणि तुम्हाला खूपच जास्त चांगलं वाटत असेल तो पर्सन, तर बँकेत जाऊन संपर्क करा ना. मग याला दोषी तुम्ही स्वतःलाच ठेवा ना, कारण तुम्ही लोकांना नका बोलू की त्यांनी हे केलं, त्यांनी हे केलं, अमुक केलं, विदाऊट ओटीपी काढला, पैसे काढले, हे काढले. त्याचा प्रॉब्लेम तुमचा आहे. याच्यात मी पण चुकी ऍक्सेप्ट करतो की मी पण कुठेतरी कोणाला तरी ओटीपी सांगितलं म्हणून माझे पैसे गेले. त्याच्यापेक्षा ते तुम्ही हे बँकेत जाऊन कम्युनिकेट करा. मग तुम्ही त्या एआय सगळ्या, आता एआय जर एवढं स्ट्रॉंग आहे, तुम्ही असं बोलतात एआय सगळ्या गोष्टी आहेत, मग एआयने पण शोधून काढावं का कुठल्या माणसाने आपले पैसे चोरून नेले. मग का बरं कुठला पर्सन आपलं नॉलेज नाही काढत आहे. किंवा आपल्याला आता तुम्ही बघा पोलीस स्टेशनला जाऊन किती केसेस आलेल्या आहेत, काय हे सगळे चोरले गेलेत, आता टूल्स आलेत, आता फोन केल्यानंतर पण अमिताभ बच्चन बोलतो ध्यान रखे किसी को ओटीपी ना दे. म्हणजे हे सगळं बोलतात आहे. आणि का बोलतात आहे की तुम्ही स्वतःच ट्राय करतात आहे. आता याच्यात कसं, याच्यात सगळ्यात मागासवर्ग म्हटलं तर शेतकरी कुटुंब, मी पण एक शेतकरी आहे, पण शेतकरी कुटुंब काय करतो, त्याला ओटीपी कळत नाही, कोणी सांगितलं तर बँकेतून फोन आला म्हणून ओटीपी सांगतो. पण आजकालचा शेतकरी पण खूप हुशार झालेला आहे. तो स्वतः त्याचं प्रोडक्ट म्हणजे माल विकायसाठी जाण्यात असेल, तो मला तर कोणाच्या हातात देत नाही, तो स्वतः इम्पोर्ट एक्सपोर्ट करत आहे. आजकाल बघा म्हणजे किती शेतकरी लोक आहे की ते स्वतः इम्पोर्ट करतायत माल, इम्पोर्ट एक्सपोर्ट सगळा बिझनेस स्वतः शेतकरी करतोय. मग इथे तुम्ही स्वतः करा ना, त्याचं नॉलेज घ्या. आजकालचा प्रत्येक शेतकऱ्याकडे मोबाईल नव्हता, आता मोबाईलचा शेतकरी सगळं ऑपरेट करतो. इव्हन त्याला फक्त एज्युकेशन नॉलेज नाहीये कारण तो जुना असल्यामुळे, पण लक्षात असू द्या त्या प्रत्येक शेतकऱ्याचा मुलगा पण एज्युकेटेड आहे आणि तोच बिझनेस करतो. मग त्याच्यामुळे अशी एआयची अशी कुठलीही गोष्ट म्हणजे घाबरून जाण्याची गरज नाही, उलट ती चांगली आहे. आपण म्हणतो ना मशीन चांगलं आहे तर मशीन सोबत करा ना. आपण गाडी चांगली वाटते, आपल्याला गाडीत बसल्या भारी वाटतं, आणि गाडीची रेस जेव्हा आपण जोरात करतो तिचं 200चं स्पीड आहे, ती गाडी आपल्यामध्ये 100च किलोमीटर 100च्या स्पीडने चाल. मग का बरं तुम्ही 200च्या स्पीडने चालत नाही. तिच्यासोबत बॉन्डिंग करा ना. ती तुम्हाला सांगते की माझ्यात बसल्यानंतर हळूहळू चाल, तुझं जोरात चाललं तर तुझा ऍक्सिडेंट होणारच आहे. मग तिच्यासोबत बॉन्डिंग करा, एआय सोबत तुमचं कम्युनिकेट करा, तो ऑटोमॅटिकली तुम्हाला चांगलं वाटतं. जॉब वगैरे जाण्याची असं काही हे भीती आहे, सगळ्यांना भीती वाटते की जॉब जाईल, अशी भीती काही नाहीये. हा जॉब तुमचा फक्त भ्रम आहे. तुम्ही स्वतः एआय डेव्हलपर बना, मी तर या मताचा आहे. आता जसं बिझनेस मी इथपर्यंत स्टार्ट केला आणि एक पर्टिक्युलर लाईफमध्ये प्रत्येकाचं ड्रीम असतं की मी पुढच्या 10 वर्षात 5 वर्षात कुठपर्यंत बघणार आहे. माझी जर्नी ही खूप लहान वयातच मी बिझनेस स्टार्ट करून इथपर्यंत पोहोचवलेली आहे. म्हणजे त्या टायमिंगला जी जर्नी बघितली ती आता कुठे एक्झिक्यूट झालं. माझं एज 28-29च्या आसपासचं एज आहे माझं, आणि मी ती जर्नी एक आपलं इंजिनिअरिंग किंवा ग्रॅज्युएशन कंप्लीट होतं आपण तेव्हा 22 ते 20 वर्षाचे असतो, आणि मी ती 25 वर्षानंतर जर्नी बघितली की मी गेल्या 5 वर्षात इथपर्यंत पोहोचल. म्हणजे मी एकच ठरवलं होतं की बाबा आपलं स्वतःचं घर असावं, स्वतःची गाडी असावी, आणि असं वाटतं की स्वतःच्या सगळ्या गोष्टी असावं बिझनेस साईडने. पण मला इथून पुढे माझ्या आयुष्यात नवीन काहीतरी गोष्ट बघायची, तर 2 गोष्टी बघितल्या आहे की मला गेल्या पुढच्या 5 वर्षामध्ये ना किंवा पुढच्या 10 वर्षामध्ये ना एकच गोष्ट ठेवलेली आहे की आपल्या खात्यावरती फक्त 50 लाख रुपये सेव्हिंग करायचे, दॅट्स इट. आता लोक काय म्हणतात मला 1000 रुपये पाहिजे, मला करोड रुपये कमवायचे, काही होत नाही. कारण मला आपल्याला माहिती आहे आयुष्यात की बाबा आज आपण कमवले आणि उद्या काही डेट झाली तर हे पैसे सगळे फॅमिलीला जाणार आहे, घरगुती जाणार आहे, किंवा आपण ज्याला नॉमिनी त्याला जाणार आहे, त्याची कुठे एक व्हॅल्यू नाहीये. पण एक हॉबीसाठी एक बिझनेस बघितला म्हटलं तर हॉबीच्या दृष्टीने एकच गोष्ट ठेवली की माझ्या नाशिक मधला प्रत्येक मुलगा जो बाहेर 1000 रुपये पैसे देऊन ती गोष्ट शिकतोय ना, तर माझ्याकडे मी फक्त एक कन्सेप्ट लावणार आहे की 50 स्टुडंटच घेणार आहे.
प्रत्येक एक 6 महिन्यात किंवा 2 महिन्यात किंवा 3 महिन्यामध्ये. आणि त्या स्टुडंटला माझ्याकडं बेसपासून तर ऍट द एंड पर्यंत एवढंच एक ड्रीम बघितलेलं आतापर्यंत कमवण्याचं, की त्या स्टुडंटला माझ्याकडे यायचं, त्याने हार्डली एक 4,000-5,000 पे करायचे. आणि हे पे केल्यानंतर त्याला मी पूर्ण स्टार्टिंग टू एंडिंग म्हणजे त्याला पूर्णच्या पूर्ण बेसपासून तर डेव्हलपमेंट पर्यंत शिकवण्याची जबाबदारी माझी. होल अँड सोल, भले तो 0 मधला पर्सन आहे, त्याला काही येत नाही तरी त्याला डेव्हलप करण्याची जबाबदारी माझी. मग ही पूर्ण गोष्टीची जर्नी त्याला 5 वर्ष मला म्हणजे 5 वर्षानंतरचा जो मी प्लॅन एक्झिक्यूट केलेला आहे त्याच्यामध्ये एकच गोष्ट ठेवली की त्या मुलांनी माझ्याकडे यावं, शिकावं. जे तू बाहेर 1 वर्षात शिकला ते तुला मी 2, 4, 6 महिन्यात शिकवणार, इतकं स्किलफुल देणार की तुला कोणाकडेच कोर्सेस लावण्याची गरज पडली पाहिजे नाही. मी स्वतः कोर्सेस आता कर, मी म्हणशील यार सर तुम्ही तर कोर्सेस घेतात आणि तुम्ही तुमचाच बिझनेस लॉसमध्ये ठेवतात. नाही, कोर्सेस डिफरंट पार्ट. मी त्याला असा कोर्स डेव्हलप करून देणार आहे ऍज अ इंटर्न म्हणून की तो माझ्याकडला शिकल्यानंतर त्याला कुठेही जाण्याची गरज पडली नाही पाहिजे, कोणाकडे 25,000 रुपये पे करण्याची गरज पडली नाही पाहिजे. किंवा असे काही प्लॅटफॉर्म देणार आहे की तुम्ही माझ्याकडे येऊन बसून शिका. कदाचित काही गोष्टी मला पण शिकायला भेटतील आणि मी तुम्हाला पण शिकवेल. मी फक्त 5 वर्षामध्ये नाशिकला इंटर्नचे जे मुलं आहेत त्यांना फक्त एक प्रॉपर जर्नीनुसार इतकं सेट करून देणार आहे की प्रत्येक पोरण म्हटलं पाहिजे की नाही बाबा मला साची टेकला यायचंय आणि सरांकडे 1-2 गोष्टी 2, 4, 6 महिन्यात शिकायचंय. माझ्याकडे आता जेवढा इंटर्नशिपचा काउंट होता, मागे मी एक इव्हेंट ठेवले 7 सप्टेंबरला, सॉरी आता ह्या 7 ऑगस्टला मी एक इव्हेंट ठेवली. तर मी त्या प्रत्येक स्टुडंटला विचारा की त्या पोराला मी काय दिलेलं आहे. त्या टायमिंगला मी त्या प्रत्येक मुलाकडनं पैसा नाही बघितला. लोकांनी 12-12, 15-15 हजार रुपये घेतलेले ते. मी 5,000 त्यांना गव्हर्नमेंट सर्टिफिकेट प्लस त्यांना ट्रेनिंग सेक्टर आणि प्रोजेक्ट स्वतः मुलांनी केलाय. म्हणजे 3 महिन्याच्या ट्रेनिंगमध्ये 2 महिने शिकवलं मी आणि 1 महिने प्रोजेक्ट स्वतः प्रत्येक मुलांनी एक्झिक्यूट केलेला आहे. आणि माझं हेच ड्रीम आहे की गेल्या पुढच्या 5 वर्षामध्ये प्रत्येक मुलाला इतकं नॉलेजेबल बनवायचंय की त्याला कोणाकडे जायची गरज पडली नाही पाहिजे. सेल्फ मेड, स्वतः शिक, स्वतः सगळ्या गोष्टी इंटरनेटवर तुला भेटतं सगळ्या गोष्टीत ना, स्वतः गोष्टी शिक. मला फक्त मेन वर्ष 5 वर्षात एवढ्यात डेव्हलप करायचं आहे. आणि याच्यानंतर जी रक्कम ठेवायची बस माझ्या आयुष्यात तिथपर्यंत स्टॉप केलेलं आहे, तिथपर्यंत ठेवायचं. पण नॉलेज देणं बंद नाही करायचं. हे नॉलेज देणं नॉन स्टॉप चालू असणार आहे. जे माझ्याकडे जेवढे असतील, गरीब घराचे असतील, श्रीमंत घरातले असतील, इव्हन गावाकडले असतील, माझ्याकडे जो क्राऊड येतो ना सर, हा सगळा शेतकरी क्राऊड आहे. सगळा धुळे, साक्री, तिकडे पिंपळगाव, इकडचे सगळे शेतकऱ्यांसाठी मुलं येतात आहे. आणि नाशिकमध्ये येऊन फसवणारे खूप आहे, पैसे घेऊन फसवणारे खूप आहे. पण त्या मुलाला मी असंच सांगतो. आणि माझ्याकडची फी जर बघितली ना तुम्ही, माझ्याकडे जर 25,000 किंवा 20,000 फीज असेल ना, तर माझी फी पण टप्प्याटप्प्यांमध्ये चालते. मी असं नाही म्हणत की बाबा आता 10,000 पर आणि उरलेले बाकीचे निम्मे कर. नाही, आता 5,000 पे कर. ते जर कळलं तर पुढचे 5,000 पे कर. ते जर कळलं तर पुढचे 5,000 पे कर. आणि तुला जर नाही कळलं सोडून दे, म्हणजे जेणेकरून तुझे पुढचे 10-15 हजार रुपये वाचले. म्हणजे त्या मुलाला पण बर्डन नाही आलं पाहिजे की आपण एवढी सारखी फीज पे करतोय. आणि त्याला जर कळत असेल तर तो ऑटोमॅटिकली फीज पे करणार आहे ना. मग तुम्ही त्या पैशाच्या मागे का लगेच पळतात? त्याला नॉलेजचं पहिले द्या. हेच मला ऍटलिस्ट नाशिकमध्ये इंटर्न म्हणून साचीटेक इंटर्न स्टार्ट करायची आहे की त्या मुलाला मला इंटर्नशिपच्या द्वारा इतकं नॉलेजेबल बनवायचं की तो तिथपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जेवढे पण श्रम कष्ट करायला लागणार ते मी करणार नॉन स्टॉपल. कारण मी सकाळी इथे 7 वाजेपासून संध्याकाळी एक 11, 10:30, 11 वाजेपर्यंत ऑफिसच असतो. आणि मी स्वतः बॅच घेतो. माझ्याकडे ट्रेनर असून सुद्धा मी बॅच घेतो, कारण आवड आहे ती माझी आणि ती एक्झिक्यूट करायची. आणि याच्यासाठीच मी सगळ्यात जास्त मेहनत करणार आहे आज नाशिकमध्ये. मग तुम्ही करंटली नाशिकला म्हणून नाशिकचा, कारण आउट ऑफ बाहेर जाण्यासाठी 1-2 गोष्टी चालू करणार आहे की हे जे एज्युकेशन सेक्टर आहे हे लोकांना भीती असते की ऑनलाईन चांगलं भेटत नाही, ऑनलाईन कोणीतरी फसवतं, रेकॉर्डिंग सेशन देता. तर मला ही एक जर्नी मुलांपर्यंत दाखवून द्यायची की ऑनलाईन शिकून सुद्धा तुम्ही त्या गोष्टी लर्न करू शकता, फक्त शिकवणारा तसा स्ट्रॉंग पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही शिकवण्यावरती विश्वास ठेवतात ना, मग जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असू द्या तो तुमच्याकडनं शिकण्याचा ट्राय करतो आणि लागल तितके तुम्हाला पैसे पे करतो. पण मी तिथे परत म्हटलंय, मी पैशाच्या दृष्टीने त्याला झेपलेलं नाही. पैसा हा मला कमवता येतो, हा कुठे पण भेटतो, पण त्याला पहिले नॉलेज द्या. हेच माझं गेल्या 5-10 वर्षाचं एक हे की मुलांपर्यंत पोहोचण्याचं.